फायनली गाइस, माझ्या रीलच्या स्क्रीनमधून बाहेर येऊन वेलकम टू माय फर्स्ट एव्हर यूट्यूब लॉंग फॉर्म व्हिडिओ. तर मी कधी विचार नव्हता केला की मी एवढं लवकर लॉंग फॉर्म व्हिडिओ टाकेल. आज मी इंस्टाला Q&A टाकला, ज्यात मी विचारलं की तुम्हाला माझ्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्यात विचारू शकता. आणि तुम्ही एवढे क्रेझी प्रश्न विचारले आहेत ना, त्याचं उत्तर द्यायला मला पण खूप मजा येणार आहे. तर सगळ्यात क्रेझीएस्ट क्वेश्चन कोणता आहे ते बघण्यासाठी लास्ट पर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हॅलो गाईज, जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव आहे गायत्री आणि मी एक लाईफस्टाईल कॉन्टेंट क्रिएटर आहे. या चॅनलवरती तुम्हाला गेट रेड विथ मी, ट्रॅव्हल व्लॉग्स, मी कुठे कुठे जाते, मी काय काय खाते, हे सगळं बघायला भेटणार. शॉर्ट्स रोज येतील आणि लॉंग फॉर्म व्हिडिओज वीकमध्ये संडेला अपलोड होईल. तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि फॅमिलीचा पार्ट बना. तर चला Q&A क्वेश्चन्स बघूया. तर पहिला प्रश्न मला असा विचारलेला आहे की व्हॉट इज युअर एज अँड व्हॉट आर यू डुईंग इन युअर लाईफ अँड व्हॉट इज युअर एज्युकेशन वगैरे वगैरे विचारलेलं आहे. तर पहिले तर माझी एज 18 आहे. मी आता जस्ट 12 पास आउट आहे. मी फिजिओथेरपीला ॲडमिशन घेणार आहे आणि जॉबला अजून 5 इयर्स आहेत. तर चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे. तर जळगावमधली फेमस प्लेस, तर जळगावमध्ये असे खूप सारे फेमस प्लेस आहे, पण टेम्पल मोस्टली कोणतं माहिती आहे का? पटना देवी टेम्पल आणि ओंकारेश्वर टेम्पल हे खूप छान वाटतात. मी त्यांचे पिक्चर पण ते अपलोड करेल, खूप छान वाटतात. तर नेक्स्ट प्रश्न काय विचारला हे बघूया. तर असं विचारलंय की तुला अहिराणी जमते का? मग एक पूर्ण ब्लॉग अहिराणीमध्ये बनव. ॲक्च्युली मी लहानपणापासून सिटीमध्ये राहिली. मी आहे खानदेशी पण मी सिटीमध्ये राहिली. मी रेअरली गावाला जाते. सो मी तरी पण अहिराणी शिकायचा ट्राय करेल आणि तुमच्यासाठी ब्लॉग नक्की आणेल. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर हा प्रश्न विचारलाय तुम्हाला, हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला वाटतं माझा बॉयफ्रेंड आहे? तुम्हाला वाटत असेल पण असं नाहीये. गुगलवरती पण मी सर्च केलं गाईस, नो रिझल्ट फाउंड. हंसू की रडू, मिक्स्ड इमोशंस आ रहे, कुछ समझ में नहीं आ रहा है. जाऊ द्या, नेक्स्ट क्वेश्चन बघू. विचारलंय की तू सिंगल आहे का नाही. मी सिंगल आहे. सिंगल लोकांची पण सिंगल असं असतं ना, सिंगल लोकांची पण महारथी सिंगल, ती सिंगल मी आहे. माझ्या एवढं सिंगल कोणी आयुष्यात असू शकत नाही गाईज. प्लीज पर्सनल जाऊ नका, हर्ट होतं मला पण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय की पर्सनॅलिटी और लुक्स इज इम्पॉर्टंट टू यू. पर्सनॅलिटी और लुक्सच्या पण हाय लेवल मला बिहेवियर इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द पर्सन यू वॉन्ट टू लिव्ह इन द लाईफ टाईम. म्हणजे तुम्हाला ज्या माणसासोबत राहायचं त्याचा बिहेवियर चांगला नसला आणि तो हँडसम असला आणि त्याची पर्सनॅलिटी पण चांगली असली तर काय फायदा. माणसाचा स्वभाव इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तो त्याच्याने समजतं की माणूस समोरच्याला कसं रिप्रेझेंट करतो, कसं वागतो, हाऊ ही विल बिहेव विथ अस, तुमच्याशी कसं बिहेव करेल, बाकीच्यांसोबत कसं बिहेव करेल. सो माझ्यासाठी पर्सनॅलिटी और लुक्स मॅटर नाही करत, पण बिहेवियर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय विल फाइंड इन द पर्सन आय ड्रीम ऑफ. बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर यू डुईंग टुमॉरो. आता माझे वॅकेशन सुरू आहे, तर सकाळी उठून खायचं, व्हिडिओ एडिट करायचं, झोपायचं. दिस आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय डू इन माय लाईफ. नेक्स्ट बघूया कोणता क्वेश्चन विचारलाय. तर विचारलाय डू यू हॅव ट्रस्ट इश्यूज. येस, आय हॅव ट्रस्ट इश्यूज. माझे ट्रस्ट इश्यूज माझ्या अख्ख्या खानदानात कोणाला नसतील तेवढे ट्रस्ट इश्यूज मला आहे. इफ यू नो यू नो. समजलं ना तुम्हाला. माझा एक किस्सा आहे, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. कमेंटमध्ये सांगा, टाका की सेकंड पार्ट टाक, सेकंड पार्ट टाक. मग मी सांगेल ती स्टोरी पूर्ण. एवढी डेंजर स्टोरी आहे ना, तुम्हाला पण. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं युअर टाईप. माझा कोणताच टाईप नाही आहे. जिवंत असलं पाहिजे फक्त, नो टाईप. माणूस जिवंत असला पाहिजे, बिहेवियर चांगला पाहिजे. लुक्स पर्सनॅलिटी गेले खड्ड्यात. पैशाची तर मला घेणं देणंच नाही. बिहेवियर बेस्ट थिंग आय पर्सनली. नेक्स्ट प्रश्न बघूया. हैव यू एवर लाइक समवन यू शुडंट. क्यों लाइक करूं मैं किसी को, इस दुनिया में कोई है लाइक करने जैसा. कलियुग के प्राणी है सब, कोई अच्छा नहीं है इस दुनिया में. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एडवाइस फॉर समवन दैट हैज क्रश ऑन यू बट डजंट हैव द करेज टू टेल यू. तो भाई पहली बात, मैं किसी का क्या ही उखड़ने वाली हूँ, है तो बता दो. नेक्स्ट प्रश्न बघूया.
नेक्स्ट क्वेश्चन, तेरे साथ कुछ स्टार्ट करने में बहुत डर लगता है। क्या स्टार्ट करना है? ये तो बता देते, मैं कहाँ आपको खाए जा रही हूँ। नहीं तो क्या, मैं किसी को कोई खाए नाही जा रही, मी कोणाला काय नाही बोलत भाई. बोल तू किती घाबरतोय. आधी पण ह्याच्यामध्ये किती लोक घाबरतात, मला हे मी हाय घाबरण्यासारखी हाय. सो गाईज, हा होता माझा फर्स्ट ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, मी इथे आयडी मेन्शन करेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. युट्यूबला शॉर्ट्स रोज येतील. सो स्टे ट्यून्ड.